ना एवढी तळमळ व्हावा हे आपलं मुख्य प्रयोजन. अनाथ अपराधी जीव कसा आहे अनाथ अपराधी नीट आहे का शेवटचं सांगतो हा पुनर्वित्तम पुनर्मित्रम पुनर्भार्या सगळं हे पुन्हा पुन्हा एकच सर्वम पुनः पुनः पुन्हा 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 शरीर मिळणार अजिबात मिळणार. अहो हे मिळणं काय एवढं सोपं वाटायला लागलं का सुखाचं वाटायला लागलं का हा नाही. हा नरदेह कशासाठी मिळाला फार गोड चाल लावून सुनील महाराजांनी सांगितलं. देवे दिला देह भजना गोमटा तो या झाला फाटा बाधिकेचा. देह कशासाठी मिळाला हे महाराजांनी तुकोबरांनी सांगितलं भजनासाठी मिळालेला. मग मला सांगा आता मिळालेला नरदेह भजनासाठी कोण कोण खर्च करतात? त्यात मी तरी येतो का? मी सुद्धा त्यात बसत नाही कुणीच करत नाही. मग जीवाला तर अपेक्षा कशाची आहे? मोक्ष नाम परम सुखाची. नीट आहे का? बघा आपली अपेक्षा फार मोठी आहे आणि प्रयत्न फार छोटे. ज्या अपेक्षा आहेत त्या दिशेने चाललं पाहिजे ना. आपला विनंती अर्ज देवाच्या कोर्टामध्ये पास व्हावं हे आपल्याला मान्य आहे. आपण जिंकावं आपल्याला वाटतं परंतु त्या दिशेनं आपले प्रयत्न चालू नाही. आता पोहोचणं शक्य नाही. पण देवापर्यंत पोहोचण्याचं जे साधन आहे तेच आपल्याकडे काय नरदेह नावाचं जे साधन आहे. उदाहरण सांगू आता बऱ्यापैकी 60च्या पुढे सगळ्यांना एसट्या फ्री झाल्या बरोबर आहे का नाही? सगळ्यांना बऱ्यापैकी 60च्या पुढे एसटी फ्री झाली आहे. बर्डावरून लोक बसले कुठं केरला बिडला कोणीकडे जिकडे जायचं काम असेल तिकडं. बरं काय काम नसलं तर आपा उगत जाते काय उगत जाते. ते मागे एक व्हॉट्सअपला व्हिडिओ आला होता. कुठून तरी एक माणूस बसला लय मोठं काम होतं त्याचं काय संगमनेरला गायछाप घ्यायला गेला का? अरे एसटी फ्री म्हणजे काय संगमनेरला जायचं का? नाही ना. बरं ठीक आहे असू द्या एसटी फ्री आपण गेलो तरी आपलं जे साध्य आहे ते साध्य आल्याच्या नंतर उतरलं पाहिजे का फुकट आहे म्हणून तिच्यातच मुक्काम केला पाहिजे? उतरलं पाहिजे ना. उदाहरण आपल्याला पंढरपूरला जायचंय. आपण बर्डावरून बसलो पंढरपूरमध्ये पोहोचलो. मग पंढरपूरमध्ये पोहोचल्याच्या नंतर सगळे सोबतचे उतरायला लागले आणि आपण तसंच शिटाला धरून बसलो. बाकीचे म्हणले चल ना बाबा अरे आता चंद्रभागा आली आहे चंद्रभागेमध्ये स्नान करायचंय पुंडलिक रायाचं दर्शन घेऊन भगवान पंढरीश पांडुरंग परमात्म्याचं दर्शन घ्यायचे. ते म्हणला नका नका. आणि मी इथून जर उतरलो आणि या शिटावर जर दुसरं कोणी बसलं तर हे पटत नाही. साधन आहे ते. एसटी हे साधन आहे. पंढरपूर हे साध्य आहे. विठोबाला प्राप्त करणे हे साध्य आहे. तसा हा नरदेह साधन आहे. ही गाडी आहे समजा. ही गाडी जोपर्यंत चांगली आहे बर का हिचे चाक चांगले आहेत म्हणजेच हे चाक आहे बर का. हात नावाचे चाक पाय नावाचे चाक डोळे नावाचे चाक कान नावाचे चाक नाक नावाचे चाक हे जोपर्यंत चांगलं आहे तोपर्यंतच आपल्याला पंढरपूर गाठता येतं. हे ज्या दिवशी चाक खराब होतात त्या दिवशी मग आता हे रबराची चाक कोण्याही कंपनीचे भेटतील. लाळ आणि शेमूड स्वानापरी गती झाली अवघे करीती हाड हाड. जे आपल्याला प्राणापेक्षाही प्रिय असतात ना ज्यांच्यावरती आपला अफाट जीव असतो ते सुद्धा पुन्हा काय करत असतात
हे ज्या वेळेला या गाडीचे चाक ढिल्ले होतात, कमजोर पडतात आणि निकामी होतात, त्यावेळेला कोण म्हणतं बाईल म्हणे खरे मरता तरी बरे. बायको म्हणती आमचं म्हातारं एकदाच मेलेलं बरं राहील. का तर हे गाडीचे चाक खराब झालेत म्हणून. एक लक्षात ठेवा, जोपर्यंत नर्तन चांगला आहे, मिळालेला जो चांगला नर्तन आहे, भजनासाठी मिळालेला आहे, हे लक्षात येऊ. जव हे सगळं मी एकदा वारकाच्या दुकानात गेलो. कशाला? वारकाच्या दुकानात कशाला? दाढी कटिंग कराय मला ना, एवढं का द्यायला लागले तुम्ही? हा बापू काहीतरी म्हणायचं होतं मला. हा दाढी कटिंग करायला गेलो. गेल्याच्या नंतर काय झालं, त्या दुकानामध्ये त्या खुर्चीच्या खाली एक कुत्रं बसलं.